जगत आनंदी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आजपासून आपली सौराष्ट्र यात्रा सुरू होत आहे आणि या यात्रेतील पहिले ठिकाण असणार आहे प्रथम ज्योतिर्लिंग सोमनाथ। वेरावळ सोमनाथ, जिथे श्रद्धा, इतिहास आणि नितांत सुंदर निसर्ग यांचा संगम होतो। या स्थानी प्रथम ज्योतिर्लिंग सोमनाथचे दर्शन घेऊन मन प्रसन्न होते। त्यासोबतच श्रीकृष्णाचे वैकुंठ गमन स्थळ गोलोक धाम येथे हिरण नदीच्या किनाऱ्यावर उभे राहून श्रीकृष्णाचा गोकुळ ते इथपर्यंतचा सर्व जीवनपट डोळ्यासमोर उभा राहतो आणि मन भारावून जाते। तर चला या पवित्र स्थानाची यात्रा सुरू करूयात। पुणे वेरावळ एक्सप्रेसने 21 तास 1000 किलोमीटरचा प्रवास करून आपण आलेलो आहोत वेरावळ येथे। गुजरातमधील सौराष्ट्र भागामध्ये हा परिसर प्रभास क्षेत्र म्हणून सुद्धा ओळखला जातो। सोमनाथमधील सूर्योदय। वेरावळ रेल्वे स्टेशनवरून सोमनाथला जाण्यासाठी सिटी बस, शेअर रिक्षा चालू असतात। आत्ता रेल्वे स्टेशनवरून सोमनाथला जाणारी बस पकडून भालका तीर्थ येथे उतरलो आहोत। समोर भालका तीर्थ मंदिर आहे। महाभारत युद्धानंतर काही वर्षांनी यादव कुळात झालेल्या गृहकलहामुळे संपूर्ण यादव कुळाचा नाश झाला। श्रीकृष्णाची राजधानी द्वारका समुद्रामध्ये बुडाली। त्यानंतर भगवान श्रीकृष्ण प्रभास क्षेत्री आले। इथे आल्यावर एका पिंपळाच्या झाडाखाली आराम करत असताना जरा नावाच्या शिकाऱ्याने हरण समजून कृष्णाच्या पायामध्ये बाण मारला। या लीलेला श्रीकृष्ण निजधाम प्रस्थान लीला म्हणून देखील ओळखले जाते। भालका तीर्थ मंदिरामध्ये पिंपळाच्या झाडाला टेकून बसलेली श्रीकृष्णाची मूर्ती आहे आणि एक पिंपळाचे झाड आहे। सकाळची मन प्रसन्न करणारी वेळ, पक्ष्यांचा किलबिलाट चालू आहे। भालका तीर्थ मंदिर परिसरात मुख्य मंदिरासोबतच इतर मंदिर आणि पाण्याचे कुंड आहेत। श्री शिवाय नमस्तुभ्यं. चांगलं आहे ना? श्री शिवाय नमस्तुभ्यं. बरीच जागा आहे ना? 2019 मध्ये भालका तीर्थ मंदिराच्या सर्व शिखरांवर सुवर्ण कळस बसवण्यात आले। भालका तीर्थ मंदिरापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या बाणगंगा या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत। या ठिकाणावरूनच जरा नावाच्या शिकाऱ्याने श्रीकृष्णाला बाण मारला होता। या ठिकाणी समुद्रामध्ये शिवलिंग आहेत। भरतीच्या वेळेस समुद्र या शिवलिंगांवर आपल्या जलाने अभिषेक करतो। समुद्राच्या किनाऱ्यावरून रस्ता आहे। या रस्त्यानेच पुढे सोमनाथ मंदिराला जाता येते। पण आता आपण पहिले त्रिवेणी संगमला जाणार आहोत। त्रिवेणी संगम। या ठिकाणी हिरण, कपिला आणि गुप्त रूपात सरस्वती या 3 नद्यांचा संगम होतो।
आणि या नद्या समुद्रामध्ये विलीन होतात. या ठिकाणाला मोक्षतीर्थ म्हणून ओळखले जाते. इथे स्नान केल्यास पुण्य मिळते. तसेच पितृतर्पण, श्राद्ध आदी विधी या ठिकाणी केले जातात. त्रिवेणी संगमावर खूप मोठा घाट बांधलेला आहे. या घाटावर विविध देवी देवतांची मंदिर आहेत. त्यातील काही मंदिर ही अतिशय पुरातन आहेत. त्रिवेणी संगमापासून चालत जाण्याच्या अंतरावर श्रीकृष्ण देहोत्सर्ग तीर्थ आहे. आपल्या समोर हिरण नदी आहे. हिरण नदीच्या पलीकडे कपिला नदी आहे. या दोन्ही नद्यांचा पुढे संगम होतो आणि त्या ठिकाणी असे मानले जाते की गुप्त रूपात सरस्वती नदी येऊन मिळते. पुढे या तिन्ही नद्या समुद्रामध्ये विलीन होतात. श्री गोलोकधाम तीर्थ. भालका तीर्थ येथे पायात बाण लागल्यावर भगवान श्रीकृष्ण हिरण नदीच्या किनाऱ्यावर या ठिकाणी आले आणि पृथ्वीवरील आपले अवतार कार्य संपवून त्यांनी गोलोकधामला प्रस्थान केले. अशा प्रकारे पृथ्वीवरील द्वापार युगाचा अंत झाला आणि कलियुग सुरू झाले. या श्रीकृष्ण चरण पादुकांच्या ठिकाणावरूनच भगवान श्रीकृष्णांनी गोलोकधामकडे प्रस्थान केले. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने. श्री गोलोक तीर्थ परिसरात काही मंदिर आहेत. त्यापैकी पहिले गीता मंदिर. गीता मंदिरामध्ये श्रीकृष्णांची गायीसोबत बासरी वाजवताना गोपालक रूपामध्ये मूर्ती आहे. मंदिरातील 18 स्तंभांवर भगवद्गीतेचे 18 अध्याय कोरलेले आहेत. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः. गीता मंदिराच्या बाजूला श्री बलदेवजी मंदिर आहे. यादव कुळात झालेल्या गृहकलहामुळे भगवान श्रीकृष्णांचे ज्येष्ठ बंधू श्री बलदेवजी व्यथित होऊन या ठिकाणी आले आणि ध्यानस्थ बसून योग क्रियेद्वारे त्यांनी आपल्या शरीराचा त्याग केला आणि आपल्या मूळ स्वरूपात म्हणजे शेषनागच्या रूपामध्ये प्रवेश केला. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने. श्री लक्ष्मीनारायण मंदिर. या मंदिरामध्ये लक्ष्मीनारायण विराजमान आहेत. मंदिराच्या भिंतीवर श्री विष्णूंचे सर्व अवतार, त्यांची माहिती व महत्त्वाचे प्रसंग
यांचे चित्रण केलेले आहे. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय परिसरात अजून काही पुरातन मंदिर आहेत. प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हिरण नदीच्या तीरावरील खूपच सुंदर परिसर आहे. संध्याकाळच्या वेळी इथे अतिशय छान वातावरण असते. हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय यावर भगवान श्रीकृष्णांच्या निजधाम प्रस्थानासंदर्भात माहिती दिलेली आहे. त्यामध्ये श्रीकृष्णांची निजधाम प्रस्थानाची तिथी, वेळ आणि तारीख दिलेली आहे. श्री महाप्रभूजी बैठक. महाप्रभू श्री वल्लभाचार्य यांनी आपल्या भारत भ्रमण दरम्यान 84 ठिकाणी भागवत कथा सांगितल्या व त्या ठिकाणी बैठक स्थापन केल्या. त्यापैकी एक बैठक श्री गोलोकधाम तीर्थ परिसरात आहे. गोलोक तीर्थावरून त्रिवेणी संगमाकडे येताना वाटेमध्ये शारदा पीठ सोमनाथ आहे. या ठिकाणी कामनाथ महादेव, आदि शंकराचार्यांची गुहा आणि इतर काही मंदिर आहेत. शारदापीठ ट्रस्टची गोशाळा सुद्धा आहे. गायींना आता चरण्यासाठी बाहेर सोडलेले आहे. शारदापीठच्या बाजूनी सूर्य मंदिर, 5 पांडव गुफा आणि श्री हिंगलाज माता मंदिराला जाण्यासाठी एक रस्ता आहे. काही पायऱ्या चढून वर आल्यावर प्रथम उजव्या बाजूला 5 पांडव गुफा आणि हिंगलाज माता मंदिर आहे. तसेच डाव्या बाजूला सूर्य मंदिर आहे. सूर्य मंदिराचे बांधकाम अतिशय पुरातन आहे. मंदिराचे बांधकाम 14व्या शतकातील आहे. मंदिरामध्ये सूर्यदेवांची 7 घोड्यांच्या रथावर स्वार असलेली मूर्ती आहे. सूर्य मंदिराच्या थोडं पुढे एक अतिशय प्राचीन अशी विहीर आहे. त्रिवेणी संगमावरून आपण सोमनाथ मंदिराकडे चाललेलो आहोत. जाताना अतिशय भव्य असे बांधकाम असलेले राम मंदिराचे दर्शन होते. मंदिरामध्ये राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या सुंदर मूर्तींची स्थापना केलेली आहे. सोमनाथ भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी पहिले ज्योतिर्लिंग. एका कथेनुसार चंद्राने राजा दक्ष प्रजापतीने दिलेल्या शापातून मुक्ती मिळवण्यासाठी या ठिकाणी तप केले आणि महादेव प्रसन्न होऊन या ठिकाणी प्रकट झाले. सोमनाथ मंदिराचा इतिहास अतिशय दैदिप्यमान आहे. अनेक वेळा विविध परकीय आक्रमकांनी मंदिर नष्ट करण्याचा प्रयत्न करून सुद्धा पुन्हा अधिक भव्य रूपात मंदिर बांधण्यात आले. सध्याच्या मंदिराचे बांधकाम 1951 मध्ये चालुक्य शैलीत करण्यात आलेले आहे. मुख्य सोमनाथ मंदिराचे दर्शन घेण्याआधी मुख्य मंदिराच्या बाजूला अहिल्यादेवी होळकर यांनी स्थापन केलेल्या पुराणा सोमनाथचे दर्शन घेऊयात. आपल्याजवळ मोबाईल, कॅमेरा, स्मार्टवॉच, बॅग, शूज इत्यादी वस्तू असतील तर सोमनाथ मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ सोमनाथ देवस्थान ट्रस्टचे लॉकर्स आहेत. त्या ठिकाणी या गोष्टी जमा कराव्यात आणि प्रथम ज्योतिर्लिंग श्री सोमनाथचे दर्शन घेण्यासाठी प्रवेश करावा. मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात भव्य शिवलिंग आहे.
गर्दी नसल्यास 10 ते 15 मिनिटात दर्शन होऊ शकते. शिवाय सौराष्ट्रे सोमनाथं च समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या सोमनाथ मंदिराचा खूप मोठा परिसर आहे. या परिसरात फिरताना आपल्याला एक बाणस्तंभ दिसतो. या स्तंभाची स्थापना 6व्या शतकात केल्याची माहिती आहे. या स्तंभावर समुद्रात दक्षिण ध्रुवापर्यंत अबाधित ज्योतिर्मार्ग असे लिहिलेले आहे. याचा अर्थ असा की या ठिकाणावरून दक्षिण ध्रुवापर्यंत साधारण 10,000 किलोमीटर कुठेही जमीन नाही, संपूर्ण समुद्र आहे. सोमनाथ मंदिरामध्ये संध्याकाळी 7:30 नंतर लाईट अँड साऊंड शो आयोजित केला जातो. त्यासाठी संध्याकाळी 7च्या आधी तिकीट घ्यावे लागते. 1 तास चालणाऱ्या या शोमध्ये सोमनाथ मंदिराचा संपूर्ण इतिहास मंदिराच्या कळसावर लाईट आणि साऊंडच्या माध्यमातून दाखवला जातो. आत्मा अजीब है, अमर है और शक्ति के पुजारी श्री कृष्ण महाभारत युग ईसा पूर्व 3001 अशा प्रकारे आपला वेरावळ सोमनाथमधील 1 दिवस पूर्ण झालेला आहे. वेरावळला आल्यास राहण्यासाठी वेरावळ एसटी स्टँड रोडला हॉटेल्स रूम्स मिळतील किंवा सोमनाथ मंदिराच्या परिसरात बरेच हॉटेल्स आहेत. तसेच सोमनाथ देवस्थान ट्रस्टचे सुद्धा यात्री निवास आहे. त्याची माहिती somnath.org या वेबसाईटवर मिळेल. वेरावळ रेल्वे स्टेशन ते सोमनाथ मंदिर हे अंतर 6 किलोमीटर आहे. त्यासाठी सिटी बस किंवा शेअर रिक्षा मिळतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. आपली ही सौराष्ट्र सिरीज चालू आहे. पुढील व्हिडिओ घेऊन लवकरच येत आहे. तोपर्यंत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद. जय सोमनाथ. गुरुदेव दत्त 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 दिगंबर दत्त अवधूत चिंतन गुरुदेव दत्त गुरु आमचा तू आम्ही भाग्यवंत दत्त 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 दिगंबर दत्त अवधूत चिंतन गुरुदेव दत्त